काशी मथुरेसह वादग्रस्त धर्मस्थळांचे वाद सामोपचाराने सोडवण्याचा पर्याय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ही प्रकरणे विशेष लोक अदालतीकडे केली वर्ग। अयोध्येतल्या श्रीरामलला मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावून सर्वोच्च न्यायालयाने मागितलं उत्तर। नागरिकत्व ठरवण्याची किंवा एखाद्या व्यक्तीला परदेशी घोषित करण्याची प्रक्रिया निष्पक्ष असावी, त्यामध्ये न्यायालयीन तत्वांशी तडजोड केली जाऊ नये, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। केंद्रीय मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावरती। स्पेनच्या व्यापार आणि उद्योग मंत्र्यांची घेतली भेट, विविध आर्थिक बैठकांमध्ये होणार सहभागी। भारत जपान दरम्यान झालेल्या संरक्षण धोरण संवादामध्ये मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित हिंद प्रशांत क्षेत्राला चालना देण्याबाबतची कटिबद्धता अधोरेखित। इंस्टाग्रामवरील बाललैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर असलेल्या जाहिरातींबाबत केंद्र सरकारने बजावलेल्या नोटिशीला मेटाकडून उत्तर। पश्चिम आशियातल्या तणावानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ, मुंबईसह शेअर बाजारातल्या जगभरातल्या शेअर बाजारावर उमटले पडसाद। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मागे टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटकावलं तिसरं स्थान। लॉर्ड्स इथल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये इंग्लंड विरुद्ध भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर, यास्तिका भाटिया ठरली लॉर्ड्सवर शतक ठोकणारी पहिली महिला खेळाडू। आणि जेजुरीजवळ टेम्पोनं दिलेल्या धडकेमध्ये 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू, 7 जण जखमी। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर।